तुमच्या स्वतःच्या वाढीकरता, तुमच्या कुटुंबाच्या वाढीकरता आणि समाजाच्या वाढीकरता महिलांनी, स्त्रियांनी, मुलींनी समाजात ॲक्टिव्ह असणं अतिशय महत्त्वाचं आहे. सोडू नका. त्याच्याशिवाय तुमच्या शिक्षणाला किंवा तुमच्या असण्याला काही अर्थ नाही. SMS प्रोडक्शन्स निर्मित जर्नी एकदम माझ्या आठवणीत कोरला गेलेला किस्सा आहे की एका शाखेचं भगिनी निवेदिता बँकेच्या ऑडिट करत होते मी. आणि आमच्या ऑडिटमध्ये व्यवसाय ज्यांना कर्ज दिलेली असतात त्यातल्या व्यवसायाच्या ठिकाणी भेटी देणं अपेक्षित असतं की त्यांचा व्यवसाय खरोखर चालला आहे की नाही, कसा चालला आहे, ते जे काय माहिती बँकेला देत आहेत ती माहिती बरोबर देत आहेत का वगैरे हे सगळं बघून ऑडिटर्सनी जाऊन बघणं अपेक्षित असतं. तर तसं त्याला व्हिजिट्स म्हणतो आम्ही. तर त्या अशा एका व्हिजिटला मी आणि ज्या शाखेचं मी ऑडिट करत होते भगिनी निवेदिता बँकेच्या त्या शाखेच्या शाखाधिकारी असे आम्ही दोघीजणी वाघोली वगैरे अशा कुठेतरी लांबच्या भागामध्ये आम्ही दोघीजणी व्हिजिटला गेलो होतो. सगळं व्हिजिट वगैरे करून झाली, जे काय बघायचं होतं, प्रश्न विचारायचे होते ते सगळे प्रश्न वगैरे विचारून झाले. आणि सगळं झाल्यानंतर निघायच्या आधी त्या जो कर्जदार होता, जो आमचा खातेदार होता, त्या खातेदारांनी सहज आपण जसं कोणाला द्यावं तसं त्यांनी चहा आणि चिवडा आणून आमच्यासमोर ठेवला. निघायच्या आधी काहीतरी आपण आलेल्या माणसाला देतो तसं. पण माझ्याबरोबर ज्या शाखाधिकारी होत्या त्यावेळेला त्यांनी अतिशय नम्रपणे त्याला सांगितलं की आमच्या बँकेचं असं तत्त्व आहे की आम्ही कर्जदाराच्याकडे काहीही घेत नाही, त्याच्यामुळे माफ करा, आम्हाला ह्यातलं काही घेता येणार नाही. आणि हे म्हणून आम्ही दोघीजणी बाहेर पडलो. तो प्रसंग मी कधीही विसरू शकणार नाही की अशी तत्त्व पाळणारी ही बँक होती. आणखीन एक गोष्ट त्यावेळेला माझ्या लक्षात आली होती की ह्या बँकेची ॲटलिस्ट त्यावेळेला जी कर्ज होती विविध मी बऱ्याच शाखांची ऑडिट्स केली त्यावेळेला सुद्धा, भगिनी निवेदिताच्या सुद्धा. तर जास्तीत जास्त कर्ज ही लहान व्यावसायिकांना, छोट्या लोकांना ज्यांचं कमी इन्कम आहे अशा लोकांना जास्तीत जास्त कर्जाचं वाटप केलेलं असायचं. आणि असं असूनसुद्धा त्यांचा रिकव्हरीचा रेशो अतिशय चांगला असायचा. ही एक जस्ट मी त्यावेळेला नोंद घेतलेल्या ह्या काही बाबी होत्या की तो पहिला प्रसंग आणि जे मी ऑब्झर्व केलं ॲज अन ऑडिटर, हे दोन गोष्टी मी त्यावेळेला मनामध्ये नोंद केल्या होत्या. साधारणपणे 1988 पासून 1995 पर्यंत मी ह्या भगिनी निवेदिता बँकेची विविध प्रकारची ऑडिट्स, विविध शाखांची ऑडिट्स मी केली. आणि 2004 मध्ये मी 1997 नंतर आमचा ऑडिटर्सना कूलिंग पिरियड असतो की ज्याच्यामध्ये थोडी गॅप दिली जाते बँकांकडनं, तसा कूलिंग पिरियड होता. आणि माझ्याकडे ऑडिट्स काही नव्हती ह्या बँकेची, भगिनी निवेदिता बँकेची. असा तो काळ होता 1997 नंतरचा. तर त्या काळामध्ये 2004 साली मला भगिनी निवेदिता बँकेच्या संस्थापिका असलेल्या आणि त्यावेळेला संचालिका असलेल्या मीनाक्षीताई दाढे यांचा मला एक दिवस फोन आला. आणि त्या मला म्हणाल्या की ह्या बँकेवर तुला स्वीकृत संचालिका, तज्ज्ञ संचालिका, एक्सपर्ट डायरेक्टर म्हणून यायला आवडेल का. मी विचार केला की त्यांनी मला का फोन केला असेल. तर त्यांना माझा स्वभाव माहीत होता, माझं शिक्षण माहीत होतं, माझा व्यावसायिक अनुभव माहीत होता आणि माझी कामाची पद्धत त्यांना माहीत होती. त्याच्यामुळे त्यांनी फोन केला. आणि मी विचार करून त्यांना हो म्हटलं. मी का हो म्हटलं तर मी ह्या बँकेचे ऑडिटर म्हणून मी ह्या बँकेचे सचोटीचे आणि पारदर्शी व्यवहार जवळनं बघितले होते. माझ्याकडे अनुभव होता, बँकेत संचालक होण्यासाठी लागणारं शिक्षण होतं. 20 वर्ष जवळजवळ म्हणजे 2004 सालापर्यंत मी 1985 साली CA पास झाले. आणि 85 पासून 2005 पर्यंत जवळजवळ 2004 पर्यंत जवळजवळ 20 वर्षाचा माझ्याकडे व्यावसायिक अनुभव होता. आणि नवीन आव्हानं स्वीकारायची आणि ती पेलून त्याच्यात जास्तीत जास्त चांगलं काम करायची वृत्ती होती. घरच्यांचा पाठिंबा होता. त्याच्यामुळे मी ठरवलं
की आपण ही जी संधी चालून आली आहे. माझ्या वडिलांचं आणखीन एक वाक्य होतं की जे आम्हा तिघी बहिणींना वेळोवेळी नेहमी आठवत असतं आणि ते नेहमी म्हणायचे की अपॉर्च्युनिटी नॉक्स द डोअर ओनली वन्स. सो यू हॅव टू बी रेडी. जेव्हा अपॉर्च्युनिटी विल नॉक युअर डोअर, जर तुम्हाला योग्य वाटलं तर यू हॅव टू कॅच द अपॉर्च्युनिटी. ह्या सगळ्या बॅकग्राऊंडमुळे मी ठरवलं की आपण भगिनी निवेदिता बँकेचं स्वीकृत संचालिका म्हणून आपण पद स्वीकारायचं. आणि मला असं वाटतं की हा माझ्या व्यावसायिक आयुष्यातला पहिला जो टर्निंग पॉईंट होता तो माझ्या वैयक्तिक आयुष्यातला होता की मी वाणिज्य शाखा स्वीकारली. पण हा जो टर्निंग पॉईंट होता हा माझ्या आयुष्यातला व्यावसायिक आयुष्यातला दुसरा टर्निंग पॉईंट. 2025 साली अजूनही मी भगिनी निवेदिता बँकेबरोबर आहे. त्यावेळेला मी स्वीकृत संचालिका होते. आता मी अध्यक्ष म्हणून या बँकेमध्ये आहे. आता हा सगळा जो माझा प्रवास होता, जो माझं शिक्षण पूर्ण झाल्यापासून मी बँकेत आत्ता अध्यक्ष आहे. म्हणजे मी स्वीकृत संचालिका 2004 साली झाले. त्याच्यानंतर मी निवडून आलेले संचालिका झाले. मी विविध संचालकांच्या कमिट्यांवर काम केलं ह्या बँकेमध्ये. उपाध्यक्ष होते आणि आता मी 2022 पासून 2027 पर्यंत या बँकेचे अध्यक्ष आहे. मला आठवते की 1995 साली त्यावेळेला CA कमी असायच्या. महिला CAंचं प्रमाण खूप कमी होतं. त्यावेळेला पुणे महानगरपालिकेने 15 ऑगस्टला प्रतिष्ठित नागरिक म्हणून सत्कार केला होता. तिथपासून वेळोवेळी अनेक पुरस्कार मिळाले. पण माझ्या दृष्टीने CA म्हणून माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा पुरस्कार मिळाला 2023मध्ये, ज्यावेळेला इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियानी भारतीय पॅन इंडिया पातळीवर महिलांसाठी म्हणजे विमेन CAसाठी पहिल्यांदा पुरस्कार सुरू केला आणि त्यातला CA वुमन ऑफ द इयर 2023 हा पुरस्कारासाठी त्यांनी माझी निवड केली. तर माझ्या दृष्टीने वैयक्तिक म्हणजे माझ्या व्यावसायिक माझ्या दृष्टीने हा अल्मा मॅटर माझ्या ICAI असल्यामुळे मला हा पुरस्कार महत्त्वाचा होता. आता जर ह्या सगळ्या प्रवासातनं मला काय सांगण्यासारखं आहे असं जर मला विचारलं आणि मला जर काही सांगायचं असेल तर मी त्या मुलींना किंवा महिलांसाठी काहीतरी सांगू इच्छिते की ज्यांनी नुकतंच व्यावसायिक शिक्षण किंवा कोणतंही शिक्षण पूर्ण केलं आहे, ज्यांची नुकतीच लग्न झाली आहेत किंवा काहीच वर्ष झाली आहेत लग्न होऊन, मुलाबाळांची घरातल्या ज्येष्ठांची जबाबदारी आहे ज्यांच्यावर, अशांच्यासाठी मी जास्त सांगू इच्छिते की लग्न झालं की सगळं आयुष्याची इतिकर्तव्यता झाली असं समजून घरी बसू नका. तुम्ही जे काही शिकला असाल, जे काही केलं असेल आत्तापर्यंत ते पुढे करत राहा. आणि तुम्हाला जर हवी असेल तर जरूर मदत मागा आणि ती मिळते. पण घरी बसू नका. माझ्या व्यावसायिक म्हणजे माझा जे CA फर्म आहे त्याच्यातला माझा एक अनुभव असा आहे की मुली कामाला माझ्याकडे असायच्या ऑडिट असिस्टंट वगैरे म्हणून आणि चांगली कामं करायच्या, अतिशय उत्तम कामं करणाऱ्या, जे काही काम दिलं असेल सिन्सिअरली कामं करणाऱ्या मुली असायच्या. थोडे दिवसांनी जॉईन झाल्यानंतर 5 महिने 6 महिने वर्ष 1.5 वर्ष झालं सोडून द्यायच्या. सोडताना त्यांना विचारलं की अगं तू का सोडतेस, चांगलं काम करते. त्यांची बाकी काही तक्रार नसायची. तर त्या म्हणायच्या नाही मॅडम झालं आता लग्न ठरलं ना तर आता म्हणजे आता नाही. म्हणजे थोडक्यात म्हणजे लग्न होणं हा एंड पॉईंट नका समजू तुम्ही. लग्न ठीक आहे ह्याच्याबद्दल काही प्रश्न नाही, लग्न करा, मुलाबाळांच्या जबाबदाऱ्या सांभाळा, ज्येष्ठांची पण काळजी घ्या घरातली. पण शेवटी तुमचा विकास तुमच्या हातात आहे आणि तो विकास तुमचा झाला पाहिजे. तो कशा पद्धतीने करायचा ह्याचा स्वतःचा मार्ग स्वतः शोधून काढा आणि जो मार्ग शोधून काढाल तो मार्ग अनुसरा. त्याच्याशिवाय तुमच्या शिक्षणाला किंवा तुमच्या असण्याला काही अर्थ नाही.